शिवजयंती नुसतं नाव जरी घेतलं तर किती उत्साह आणि अभिमान वाटतो, नाही का? हा सण फक्त एक दिवस नाही, तर एका मोठ्या इतिहासाची आणि एका महान राजाच्या वारशाची गाथा आहे. चला तर मग हीच गाथा आज आपण जरा जवळून समजून घेऊया. आणि ह्या भावना किती खोल आहेत हे या वाक्यातून किती छान समजतं की देवांची अब्जावधी मंदिरे आहेत, पण एकही मंदिर नसताना जे राजे अब्जावधी लोकांच्या मनावर राज्य करतात. खरंच यातूनच तो वैयक्तिक आदर आणि ती तीव्र भावना दिसून येते. पण मग प्रश्न पडतो की कोण होते हे राजे? आणि इतकी शतकं उलटून गेली तरी त्यांच्या जयंतीचा उत्साह कमी का होत नाही, उलट तो वाढतोच आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावं लागेल, जी या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. तर सुरुवात करूया अगदी मूळ गोष्टींपासून. शिवजयंती म्हणजे नेमकं काय? तर बघा, दरवर्षी 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र आणि खरं तर जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामाठात साजरा होतो. सिंहाची चाल, गरुडाची नजर, हे शब्दच महाराजांचं व्यक्तिमत्व सांगतात. हा उत्सव म्हणजे केवळ एक वाढदिवस नाही, तर मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा आणि त्यांनी दिलेल्या आदर्शांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. बरोबर आहे. पण मग पुढचा प्रश्न येतो की छत्रपती शिवाजी महाराज नक्की कोण होते? म्हणजे 17व्या शतकात होऊन गेलेल्या एका राजाबद्दल आजही इतका आदर का आहे, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आयुष्यावर एक नजर टाकली तर या प्रश्नाचं उत्तर मिळायला लागतं. बघा ना, वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्यासाठी पहिली लढाई. गनिमी काव्याचं तर ते जणू आविष्कारच होते. समुद्राचं महत्त्व ओळखून स्वतःचं आरमार उभं करणं आणि राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळासारखी व्यवस्था निर्माण करणं, या सगळ्या गोष्टींमधनं त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचं अफाट कर्तृत्व दिसून येतं. म्हणूनच 1674 मध्ये त्यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला. आणि त्यांनी हे सगळं का केलं? तर त्यामागे खूप मोठी संकल्पना होती. स्वराज्य म्हणजे काय? तर आपलं स्वतःचं राज्य, परकीय राजवटीपासून मुक्त, जिथे रयतेचं हित पाहिलं जाईल. त्यांनी फक्त लढाया नाही जिंकल्या, तर या एका मोठ्या ध्येयासाठी एक भक्कम राज्य उभं केलं. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला वाटेल की शिवजयंती महाराजांच्या काळापासूनच साजरी होत असेल, पण तसं नाहीये. या उत्सवाची सार्वजनिक स्वरूपातली सुरुवात खूप खूप नंतर झाली आणि त्याची कहाणी तर आणखीनच अनपेक्षित आहे. ही गोष्ट आहे 1869ची. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना रायगडावर महाराजांची विस्मृतीत गेलेली समाधी सापडली आणि त्यांनीच 1870 साली पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंती साजरी केली, महाराजांवर एक पोवाडा रचून. पुढे 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी ह्याच उत्सवाला ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांना एकत्र आणण्यासाठी एक मोठं स्वरूप दिलं. म्हणजे बघा, हा उत्सव फक्त एक आठवण म्हणून नाही, तर सामाजिक बदलासाठी आणि स्वातंत्र्यासाठी एक मोठं प्रतीक बनलं. पण या उत्सवाच्या बाबतीत एक गुंतागुंतीचा मुद्दा बऱ्याच काळ होता, आणि तो म्हणजे शिवजयंतीची नक्की तारीख कोणती. हा वाद का होता? तर 2 वेगवेगळ्या कॅलेंडरमुळे. आपलं इंग्रजी किंवा ग्रेगोरियन कॅलेंडर, त्यानुसार जन्मतारीख ठरलेली आहे 19 फेब्रुवारी 1630. पण आपले जे हिंदू चांद्र कॅलेंडर आहे, त्यानुसार जन्म तिथीवर अवलंबून असतो, जी होती फाल्गुन वद्य तृतीया. आणि ही तिथी दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येते. त्यामुळे काही जण तिथीनुसार तर काही जण तारखेनुसार जयंती साजरी करायचे. आणि मग साहजिकच प्रश्न निर्माण झाला की यातली अधिकृत तारीख मानायची तरी कोणती. यावर अनेक वर्ष चर्चा झाली, ऐतिहासिक समित्या बसल्या आणि अखेर 2000 साली महाराष्ट्र सरकारने एक समानता आणण्यासाठी निर्णय घेतला. त्यांनी 19 फेब्रुवारी हीच शिवजयंती साजरी करण्याची एकमेव आणि अधिकृत तारीख म्हणून घोषित केली. चला, तारखेचा वाद तर मिटला, पण मूळ प्रश्न उरतोच ना, की 17व्या शतकातले शिवाजी महाराज आजच्या काळात म्हणजे 21व्या शतकातही इतके महत्त्वाचे का आहेत? त्यांचा वारसा आजही लोकांना प्रेरणा का देतो? कारण त्यांची कथा फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बंध नाहीये, ते एक जिवंत परंपरा बनलीये. हे बघा, मुंबईतल्या एका कॉलेजमधलं हे दृश्य, जिथे विद्यार्थी पारंपरिक पोवाड्यांमधून महाराजांचा इतिहास जिवंत करत आहेत. ही परंपरा पिढ्यानपिढ्या अशीच पुढे जात आहे. आणि आज जेव्हा त्यांच्याबद्दल चर्चा होते,
तेव्हा ती फक्त त्यांच्या शौर्यापुरती मर्यादित नसते, तर त्यांच्या विचारांवर होते. त्यांचं नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य आज मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. त्यांनी पर्यावरणाचं महत्त्व तेव्हाच ओळखलं होतं, झाडं तोडण्यावर कडक निर्बंध घातले होते. स्त्रियांचा आदर हा तर त्यांच्या प्रशासनाचा मूळ आधार होता, आणि त्यांचं सुशासन म्हणजे रयतेचं राज्य ही संकल्पना आजही तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच ते आजही रिलेव्हंट आहेत. आणि त्याच कार्यक्रमातलं हे दुसरं चित्र बघा. एकीकडे पोवाड्यांसारखी परंपरा, तर दुसरीकडे आधुनिक संशोधन आणि चर्चा. हेच तर नातं आहे. जुने ऐतिहासिक ग्रंथ आणि आजच्या काळात त्यांच्या विचारांवर होणारी चर्चा. हाच तो दुवा आहे जो त्यांचा वारसा जिवंत ठेवतो. हे सगळं पाहिल्यावर एक शेवटचा विचार मनात येतो. असं काय असतं एखाद्या नेत्याच्या विचारांमध्ये की कित्येक शतकं उलटून गेल्यावरही ते लोकांना प्रेरणा देत राहतात, त्यांना कृती करायला भाग पाडतात? हाच तर एका खऱ्या वारस्याचा मोठेपणा आहे.